अरे कल्पेश, तू इकडे? काल अचानक एअरपोर्ट वर काय भेटलास, आता अचानक इथे काय आलास? कमाल आहे बाबा तुझी. अरे इस तो समडो गोटाडो छे. હું હોલિડે માટે નીકળ્યો તો પછી સોચ્યો कल्पेश, सॉरी सॉरी ते काय रोजच्या सवय आहे ना माझ्या, ते लक्षातच नाही राहत माझ्या. मी तर तशा हॉलिडे साठीच निघाला होता, पण मग म्हटलं इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुझ्याच घरी जाऊया ने. आणि त्याचे काय आहे, इथे जवळच एका लिकर फॅक्टरी मध्ये पण माझं काम होता. बिझनेस शिवाय तर आपण कुठे जातच नाही. जिथे बिझनेस तिथे कल्पेश. अरे पण तू इथे पोहोचलास कसा? ऍड्रेस कोणी दिला? अरे तो पण तर एक घोटाळाच आहे ने. तू तुझ्या या कल्पेशला समजली काय है? अरे बोलता बोलता समोरच्या पर्सन कडनं सगळी इन्फॉर्मेशन कशी फटाफट काढते आपण. राणाजी, हा कल्पेश माझा लहानपणीपासूनचा मित्र आहे. आम्ही एकाच सोसायटीत राहायचो आणि एकाच मजल्यावर सुद्धा. पण नेहमीप्रमाणे माझ्या बाबांची बदली झाली, त्यामुळे आमचा कॉन्टॅक्टच तुटला होता. काल अचानक एअरपोर्ट वर भेटला, तेव्हा त्याला कळलं की आम्ही इथे असतो, म्हणून आज अचानक समोरच आलाय माझ्या. लहानपणापासून हा असाच आहे, एकदम अनप्रेडिक्टेबल. आणि ही कोण? माणूस तर मोठा झाला पण शर्ट तेवढाच राहिला ने. कल्पेशला लहानपणापासून मस्करी करायची, तिरकस बोलायची सवयच आहे, पण त्याच्या मनात काही नसतं. जे पण काय असतं ते आपल्या जबान उपर असतं. शरय शरय, कारण मनात तर आपला बिझनेस असते ना. हे राणाजी, रणविजय गायकवाड. हाय. ए बाबा શું કરે શું તું? મેં એ એ બાપા છોડ ને, તમે તો ઘોટાળા જ કરે છે. એ काय रेसलर बिसलर आहे क्या? हो, हे इकडचे प्रसिद्ध पैलवान आहेत आणि प्रगतशील शेतकरी सुद्धा. राणाजी, कल्पेश ट्रेडर आहे, ट्रेडिंग करतो. ट्रेडिंग काय असतं ते? म्हणजे ह्याचा माल त्याला आणि त्याचा माल ह्याला. तुम्ही दुनियामध्ये काय पण बोला, सगळा प्रोडक्ट सप्लाय करते मी. आता तुम्ही ते फार्मिंग करते ने. अरे फार्मिंग तुम्ही शेतकरी आहे ने, ते शेती करते ने. त्याच्यामधला कोणता पण एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगा मला, तो मी सप्लाय करू शकते. तुम्ही बोला, फक्त नाव घ्या. पाऊस. શું મજાક કરે છે મોટા ભાઈ? ફની છે एकदम. पाऊस सोडून दुसरा काय पण बोल ने, मी देते तुम्हाला आणून. चायना मध्ये काय नाही बनत बोल, समजा बनता चायना मध्ये. इथं तुम्हाला सांगते, थोड्या बरस नंतर चायना पाऊस पण एक्सपोर्ट करेल बोल. आणि तो इम्पोर्ट तुमचा कल्पेशच करेल, गॅरंटी आहे आपला. कल्पेश, आम्ही चहा प्यायला चाललोय, तू पण चल आमच्या सोबत. ए नाही हो, मी एकदम हरी मध्ये आलोय. तुझ्या मम्मी डॅडीला भेटणार आणि लगेच निघणार. तू आधी त्या गाडीमध्ये बस आणि तुझं घर कुठे ते दाखव. अरे पण, अरे का रे निका रे, तू अजून पण तशीच आहे का रे? तू बस ने हवे, गाडी में टाइम नहीं वेस्ट कर रे. चल ठीक आहे. राणाजी, हा काही आता आई बाबांना भेटल्याशिवाय ऐकणार नाही. आपण नंतर भेटू. हा, तू जरा जास्तच घाई केलीस. मला बोलायचं होतं त्यांच्याशी. तू पण ने अंजली. एक तर 8 वर्ष પછી मी तुला काल भेटला एअरपोर्ट पर, ते पण फक्त 10 मिनिटासाठी. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता मी तुझ्या मेहमान आहे, तर तुला माझ्याशी सोडून त्याच्याशी काय बोलायचं होतं?
संबडी लोकलच आहे ना तो इकडच्या. आणि मी तुला सांगते, लोकल प्रोडक्टला काय व्हॅल्यू नसते हं. एकदम झिरो. कल्पेश प्लीज, राणाजींबद्दल असं नको बोलूस. काही गयो नाही घोटाडो. अरे मी बिझनेस बद्दल बोलतोय आणि तुझ्या डोक्यात अजून पण तो पेलवानच आहे. त्याला माझ्या बरोबर चायना नाही तर जपानला पाठव. त्याच्या आहे ना मी त्या सुमो पेलवान असतात ना त्याच्या बरोबर कुस्ती लावून देते. नाही रे, राणाजी फार साधे. पैशाचा विचार सुद्धा त्यांच्या मनाला नाही शिवत. પછી તો થઈ ગયો घोटाडो. ही अशी माणसं जी आहे ना फक्त हमाली करायच्या लायकीचे असतात. हं. कल्पेश, जरा जास्तच बोलायला लागलायस तू. अरे ओके बाबा, जावा दे बस. गाव आणि तुझा तो पेलवान समदा चांगला. मला तर फक्त बिझनेस मध्येच इंटरेस्ट आहे ने. मला सांग, किती दिवसांसाठी आलायस? हे आपला काय ते चायना प्रोडक्ट सारखे आहे ने. चले तो चांद तक नाही तो रात तक. म्हणजे अरे म्हणजे नो गॅरंटी. मनात आला तर कधी पण जाईल आपण. गॅरंटी नावाची चीज नाही बे या दुनियेत. कल तक तू एकटाच दोस्त होतास पाठकबाईंचा, आणि आज कोण नवीन आलाय? कल्पेश नाव आहे त्याचं. कल्पेश? राणा, ह्यो तुमच्या दोस्तीत काहीतरी इग्न आणणार बघ. बरकत, या माणसाच्या माघारी काय बी वाईट वंगाळ बोलू नये. तू तुझं ज्ञान बंद कर. आबाळना ढग मधनच कुठं टपकलाय रिओ? तिकडे मुंबईवरून आलाय म्हण. काय ते ट्रिंग ट्रिंग ट्रिंग, हा चायना मालिका एकीचा धंदा आहे त्याचा. त्याचं काम आहे इकडे म्हणून आलाय. अरे अंजलीबाई आज समजा सांगणार होत्या, यो घोटाळा कुठनं मध्ये आला. घोटाळा म्हणजे यो कल्पेश कुठनं मध्ये आला ना समजा राहून गेलं. कधी जाणार आहे रे वापस? काय माहित. राणा, पाठकबाईंच्या या नवीन दोस्तापासून तू जरा संभाळ की राहा. का अंजलीबाईंची दोस्ती आपल्या संकटच आहे वय. तुझं बी उगा काहीतरी असते. फिर भी संभाल की. चायना माल आहे, कधी काय घोटाळा करल सांगणं मुश्किल आहे बघ. राणा, अरे हे रे काय? अरे चायनावरून मागवलेस का काय? हट. Did you get my orders? Hello? Ni hao. અરે શું ગાવ છે ઈ? નેટવર્ક પણ નત આવતો. Backward શાલા. No, not for you. There is a network problem. I call you later, huh? How? Saijian. असं नेटवर्क नसेल तर मी काम कशा करणार? मच्छर पण नाही. आता हे काय चाललंय तुझं? तुला तर माहितीये ने आजकाल ते मॉस्किटोमुळे किती डिसीज होते ते. म्हणून प्रोटेक्शन. काहीतरीचा तुझं. आजार बिजार काही होत नाही. काम संपलंय का तुझं? आई बाबा जेवणासाठी वाट बघताय. हे माझ्या काम तर 24/7 चालूच असते. नाही, आता बंद करते आणि चल जेवायला. बोल. हल. हो का नाही स्पून ना ते. पोळी भाजी खायला घरी पण असंच करतोस का? नाही हो, ते साग आणि रोटली मी बघितलाच नाही. त्याच्या काय आहे ना आंटी, मी वर्ल्ड मध्ये फिरते ना तर मला आदतच झालाय काटानी चमच्याच्या. मला ना लहानपणीचा कल्पेशच आठवते. अजून
घरातून ढोकळा लपवून आणायचा आणि आपल्या बाल्कनीत बसून खायचा. आणि काय करायचं माहितीये, खालून रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना असा आवाज करायचा आणि लपून बसायचा. ए अंकल, तो पास्ट होता, तो गेला. आता आता तुमचा कल्पेश आहे ना, जाम फ्युचर मध्ये गेलाय. हा, लग्न झालंय का रे तुझं? हे आंटी टाइम कुठे आहे मला त्याच्यासाठी? कधीतरी वेळ काढून लग्नाचाही विचार कर ना. अरे आंटी, विचार करायलाच तर टाइम नाही ना माझ्याकडे. आणि तसा पण लग्न करून जर काय फायदा असेल ना, तर मला ऑटोमॅटिक टाइम मिळेल बघ. कल्पेश, इथंही कसला फायदा करून घ्यायला चालायस वाटतं. एकदम 100% बरोबर बोलला हा अंकल तुम्ही. काय आहे, इकडच्या एका कंपनीमध्ये ना मला व्हिजिट करायचा होता. तुमच्याकडे पण येते आणि आपल्या विलेज मध्ये पण काय बिझनेसला चान्स आहे की नाही ते टेस्ट करते ना. या गावात कसला आलाय बिझनेस? काही नाही इथं. तू म्हणते आपल्या विलेज मध्ये काय सापडत नाही, पण कोणी खबर उद्या आपल्याच विलेज मध्ये सगळा सापडेल. बोल. अगं अंजू, पाणी दे ना त्यांना. आहे की अरे, आमच्याकडे पण उकळलेलं पाणी असतं. हो, पण मला आहे ना याच्याशिवाय चालतच नाही. बोल, ते हायजीन आणि सेफ्टी आहे ना एकदम इम्पॉर्टंट माझ्यासाठी. राणाजींना मनातलं सगळं सांगायचं ठरवलं, आणि फोन तरी केला पाहिजे ना किमान. आता आल्यासारखा ना 4-8 दिवस राहा. अंजली फार एकटी पडते रे इथे. खूप बोर होते. खूप गप्पा मार तिच्याशी. त्या अंजली बरोबर गप्पा मारून माझा काय फायदा थोडीच नाही. ए बाबा, मी जोक करत होते ना बाबा, जोक करत होते. तरी राहा 4-8 दिवस. अरे किती दिवसांनी आलाय? अरे आंटी, माझ्या ते बुकिंग आहे ना 5 स्टार हॉटेल मध्ये. मला आहे ना 5 स्टार हॉटेल शिवाय चालतच नाही बघ. अरे राहून तर बघ. जमलं तर ठीक आहे ना, तर जा. अरे अंकल, पण मी इथे राहिल्याने तुम्हाला काय फायदा होणार आहे का? नाही तर कशासाठी राहू? अंजू, भात वाढ ना. वाढ वाढ वाढ. मला एक काम आठवलंय, मी आले. अगं, गेली ती. मी वाढू का तुम्हाला? बैलानं फोन काय घेतला, सारखीच घंटा वाजायला लागली की. हॅलो राणाजी. मनात नसताना मला निघावं लागलं आणि आपलं बोलणं अर्धवट राहिलं. सॉरी. तुम्ही रागावलात का? बोला ना काहीतरी. सॉरी म्हंटले ना मी. बैलाच्या गळ्यातलं लोडणं काय सुटत नाही वाटत. हॅलो हॅलो राणाजी. हॅलो. वहिनी, फोन आलता काय? नाही, कुठं? ते मला आता आवाज आलता म्हणून म्हणलं. हा, ते हा, रिंगटोन. हे बघा, किती छान आहे तो रिंगटोन. बरकतने बसवून दिले. त्यो बी सामील आहे काय तुम्हाला? हा? नाही, बरकतला बी लई आवड दिसत्या रिंगटोनची. बरं राणा भाऊजी, या बरं जरा बसा. बसा बस. हा, आता आम्हाला सांगा, तुम्ही अंजलीबाईंना डायरी दिली का? नाही नव, सापडणं झालंय. जाऊ द्या, मरू द्या. अहो, तसं बी तुमच्याबद्दल नाही नाही ते लिहिलं बघा त्या डायरी मध्ये. अहो नाही वहिनी, तुम्हाला त्या दिवशी काहीतरी वेगळा अर्थ लागला होता, पण अंजलीबाईंच्या मनात तसं काय बी नव्हतं. मी विचारलं त्यासनी. अहो, तोंडावर असं कुणाला बी विचारलं तर नाहीच म्हणणार की कुणी बी. वहिनी, असं त्यांनी वाईट काय लिहिलं असतं तर डायरी वाचायला दिली असती का? म्हणजे आम्हीच बेअक्कल झालो म्हणायचं की. तसं नाही वहिनी,
शब्दाचा नेमका अर्थ कधी कधी लागत नाही. मागे तुम्ही शाळेत गेलता तेव्हा अंजलीबाईंनी चुकीचा अर्थ काढला होता. तसंच झालंय समज. असल 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 नाही पण काही म्हणा, याच्यात रिंगटोन लई छान येत. एक सांगा राणा भाऊजी आम्हाला, अंजलीबाईंनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं का हो? नाही नव. अहो सांगायला जाणार तवर मध्येच काहीतरी येतंय बघा. राणा भाऊजी तुम्ही लई साधं हायसा बघा. बाहेरच्या कुणाचं असं ऐकत जाऊ नका. शहराकडची माणसं वरनं लई गोड वागत्यात, पण मनातनं लई कडवट असत्यात हो. अंजलीबाई नाही त्यातल्या. आणि आता त्या शहरातल्या कुठे राहिल्यात? गावच्या झाल्यात कवाच. त्या मला नाही फसवणार. आणि तसं काही झालंच तर तुम्ही आहेत की सावध करायला. बर येतो. मग आता अंजलीबाईंची गाठ कधी? हं? ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत ना त्या? हा वय आता त्यांना निवांतपणा कधी मिळणार कुणाच ठाऊक. बर येतो. तिला निवांतपणा मिळायच्या आधी आम्हालाच काहीतरी केलं पाहिजे. या दोघांच्या मध्ये काहीतरी इगीन पैदा केलीच पाहिजे. इकडे थंडी फार असते, नीट पांघरून घेऊन झोप. हे अंजली, तू हे सगळं फॉर्मॅलिटी कशासाठी करते? मी तिथे बाहेर झोपला असताना. अरे तू आमच्याकडे पाहुणा म्हणून आलायस, पाहुण्याला असं बाहेर कसं झोपवेन मी? अरे पण मी सांगते ना तुला, झोप इथेच. आणि तसंही तुला 5 स्टार हॉटेलची सवय आहे ना. हे अंजली, पण मला आहे ना जाम घाबरामण होते. अं? अरे ते अनइझी फील होते रे, अनइझी. का? काय आहे, 8 वर्ष पछि माझी विलेज मध्ये फर्स्टच नाईट आहे ने. ते मी इंटरनेटवर पण वाचला होता की અહીંયા पहिला आहे ने ते डाकू लोक असायचे. आता रात मध्ये काय घोटाळा झाला तर मी कोणाला सांगणार? उगाच काहीतरी बडबड नको करूस. तुला वाटतंय तितकं वाईट नाही अरे हे का? आत्ताच आलायस ना, 2 दिवस इथे फिर, इथल्या लोकांना भेट, म्हणजे तुला समजेल. इथली लोक खरंच खूप चांगली आहेत. तुम्ही म्हणाला होतात ना मला, तुमच्या मनाला आवडेल ते आणा. तसंच आणलं. घरी जाऊन बघा. एक मिनिट. राणाजी, आज पण आपलं बोलणं राहिलंच. गोदा सारखी विचारते की आबांना लग्नाचं कधी सांगायचं ते. लवकर सांगा की. आता फोनवर नको. का? सांगा की, त्याला काय होतंय? आता मी कामात आहे. मी मगाशी तुम्हाला फोन केला होता बोलायला, पण तुम्ही काही बोललाच नाही. कवा? थोड्या वेळापूर्वी. हा, मी हात पाय धुत होतो. वहिनी रिंगटोन बघत होत्या. काहीतरी चुकून झालं असेल. हो सांगा की. नाही आता नको. उद्या तसंही मी कल्पेशला गाव दाखवायला बाहेर पडणार. तेव्हा मग तुमच्या शेतावर आम्ही दोघं येतो.
तेव्हा प्रत्यक्ष भेटूनच बोलू. नक्की ना व? नक्की. हो, तर माझ्या लग्नाचं तटलंय हो. तुम्हाला लग्नाची फार घाई आहे वाटतं. नाही नाही नाही, हो मला नाही, ते आपण गोदक्याला घाई झाले. ठीक आहे, उद्या तुम्हाला सगळं कळेल. चालतंय की.